पैसे कमवणं बंद केलं, म्हणजे असं डोकं लागलं पैसे कमवणं बंद करायचं आणि ईश्वराच्या भरोशावर आपण जगू शकतो का नाही हे टॅली करण्यासाठी इकडे आलो. इकडे येताना कल्पना अशी होती नर्मदा किनारी आपल्याला मरायचं म्हणून नर्मदा किनारी वाटलं. समोर एक साधनेसाठी एक छोटी रूम बांधायची होती आणि जे मला शंकर महाराज कळले दुसऱ्याला कळलं म्हणून एक छोटंसं मंदिर बांधायचं होतं महाराज असा प्लॅन होता. प्लॅननुसार 2020 मध्ये मी सर्व्हिस सोडणार होतो. करोना आल्यामुळे आमच्या मॅडमने सर्व्हिस करा, पैसे बाजूला ठेवा, ते तुम्हाला काम होते. मग 20 पासून 23 पर्यंत काम केलं. 23 ऑगस्टला मी सर्व्हिस सोडून दिली. 23च्या जी परिक्रमा होती त्याच्यामध्ये मी बोर्ड लावली होती परदेशात स्वामी मठची स्थापना होणारी की लोकांनी पैसे द्यावा आणि आपण काहीतरी चांगलं बांधावं. पण कोणी एकही रुपये दिला नाही मला. रात्रीतून आलो होतो, रात्रीतून परत गेलो मी घरी. ही जी स्त्रीची मूर्ती ही आपण खरेदी केलेली आहे. ही स्त्रीची मूर्ती माझी वाट पाहत 1 ते 6 वर्ष नगरला होती. नगरला एक मठ आहे शंकर शेठ महाराजांचा केडगावला, त्याचे प्रमुख केले जाधव. त्यांच्या मठामध्ये पहिली फायबरची मूर्ती होती. त्यांना असं वाटलं की आपण जिवंत आहे तोपर्यंत फायबर टिकवलं ते खराब होईल, मग ते परत कोणी बसवणार नाही. त्याने असा विचार केला आपण इथे मार्बलची मूर्ती बसू. त्याने डोनर जो शोधला असतो, डोनर त्याचा शिष्य होता कराडाचा, त्याचं नाव जामदाडे. मग त्या कराडाचे शिष्य काय डोकं लावलं की 2 सारखे मूर्ती आणू आपण तयार करू, कारण की जो छोटा आहे एकदम पण त्याचा बिझनेस करोडोमध्ये बिझनेस आहे, त्याला पैशाचं काही हे नाही. त्याने काही डोकं लावलं की 2 सारखे मूर्ती येतील, एक माझ्या गुरुच्या मंदिरात बसेल आणि एक माझ्या मंदिरात बसेल, असं ते डोक्याला प्लॅन. केडगावला जे गुरुंचं मंदिर आहे तिथं ती मूर्ती बसली. ही जी दुसरी मूर्ती जी सारखी होती जी कराडला जायची होती, ही जी काही केल्या कराडला काही जाईल. त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, तिथे कार्यक्रम पोस्टपोन व्हायचा. असं 2-4 वेळा झाले. त्यांना असं वाटलं की ही मूर्ती काही करायला जायला तयार नाही, म्हणजे त्याने नाच सोडून दिला. शेवटी तिचे मंदिर रेडी होतं कराडला, सासवडी या मेडिसीमध्ये मंदिर आहे शंकर महाराजांचं. तर त्यांनी पितळेची मूर्ती बसवली आणि तो कार्यक्रम त्यांनी करून घेतला. कारण ही कुठं जाणं हे पण सांगा ना, त्यांना पण कळा नाही का कुठं जायचं. तर ती 1 वर्ष तशीच होती बॅगमध्ये त्या लाकडीच्या बॉक्समध्ये.